In optical fiber, refractive index of core is 1.5 and that of cladding is 1.42. Yes, that of cladding is 1.42. Critical angle of core cladding internal surface of optical fiber. सेम वेने सॉल्व करायचं. सेम वेने. ओके. तर ह्यामध्ये काय दिलंय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर मटेरियल. हा म्हणजे एन ऑफ कोर किती आहे? 1.5 आणि एन ऑफ क्लॅडिंग किती आहे? सीएल म्हणतो मी 1.42. मग कुणाचा एन जास्त आहे? कोरचा जास्त आहे. बरोबर की नाही? 1.5 पेक्षा 1.42 मोर आहे. मग कुठलं मीडियम झालं डेन्सर? प्लस कुठलं मीडियम डेन्सर झालं? कोर्स. अँड क्लॅडिंग रेअर मीडियम. मला सगळ्यात प्रॉब्लेम एस दे वेलॉस दिले डायरेक्टली एन दिले. बरोबर. आणि आपल्याला फाईंड काय करायचंय? क्रिटिकल अँगल. मग क्रिटिकल अँगल फाईंड करायचं म्हणजे एन ऑफ डेन्सर मीडियम फाईंड करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? रेअर. म्हणजेच इट इज एन डी बाय एन आर. एन डी दिले यामध्ये किती? डेन्सर 1.5 डिवाइड बाय व्हॉट? 1.4. 1.5 divided by 1.4 is nothing but n of critical angle. सी ऑप्शन बरोबर आहे. झालं सॉल्व. मग आता पुढे काय? माझ्यासारखंच साइन आय सी इज 1/n. साइन आय सी लिहिलं नाही मी, आता लिहूया. चुकीच लिहिलं कम्प्लिटली. साइन आय सी इज 1/n. मग साइन आय सी एन किती आहे? 1.5 डिवाइड बाय व्हॉट? 1.42. बरोबर. सो 1.42 वरती जाणार. मग आयसी के ना आयसी इज साइन इनवर्स ऑफ 1.42 डिवाइड बाय व्हॉट? 1.5. कळालं? गॉट इट? नंबर 9 प्रॉब्लेम फार चांगला आहे.